नमस्कार भाऊनो, पुन्हा तुमच्या भावाच्या चॅनलवर येण्याबद्दल तुमचा धन्यवाद। आणि नवीन ब्लॉग स्टार्ट करतोय। आज शिवजयंतीचा ब्लॉग आहे। तर आता रॅली निघणार आहे, तर डीजे चालू झालेलाच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतोय रॅली कशी असते। आणि रॅलीचे तुम्हाला एक ब्लॉग येणार आहे, आपल्या सेकंड पार्ट किंवा सेकंड ब्लॉग म्हणून आपला रॅलीचा ब्लॉग येणार आहे। तुम्हाला दाखवतो, थोड्या वेळातच मी जाणार आहे। आता आलेत, जवळच आलेत आणि मी पण जाणार आहे।
आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवेल व्याख्यान कसं असतं. त्याच्यानंतर मग भोजनाचं नियोजन आहे, भोजन सगळ्यांना होईल. त्याच्यानंतर प्रसाद झाल्याच्या नंतर या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम होईल आणि भजन झाल्याच्या नंतर आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल. तत्पूर्वी अजून सर्वांसाठी सूचना आहे, आपल्या गावची कालिदास यात्रा जे मागच्या महिन्यामध्ये पार पडले, परंतु यामध्ये गुरुजींना मोठ्या गुरुजींना विनंती आहे मंडळाकडून की आपण कार्यक्रमाला थांबायचं आहे. गाडी राहू द्या, जागेवरती राहू द्या गुरुजी, तिकडे काही येणार नाही. दाखवत वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी मी आजवर अनेक पाहिली, पण ज्यानं बंदुकीच्या जोराशिवाय आणि अंतरच्या रागाशिवाय इथल्या माणसालाच वाघासारखं जगायला शिकवणारा वाघ मी आजपर्यंत एकच पाहिला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. आणि आपण आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बसलेले आहात. आज ज्यांच्या विचारांना मान वंदना देऊन ज्या 18 पगड जातीच्या मर्दमावळ्यांनी या स्वराज्याच्या मातीसाठी रक्त सांडले, त्या 18 पगड जातीच्या मर्दमावळ्यांना तुमच्या सर्वांच्या प्रथमतः अभिवादन करते. खरं तर दादांनो, आपण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बसलेले आहात त्या महाराष्ट्राची माती, तो महाराष्ट्र म्हणजे काय तर अरे तो महाराष्ट्र म्हणजे जिजाऊच्या संस्कारांचा, तो महाराष्ट्र म्हणजे जिजाऊच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभूच्या ज्यांनी 15 रुपयासारखं खणखणीतपणे वाजायला शिकवलं, भूतकाळ आपल्या पाठीशी बांधला, वर्तमान काळात चालायला शिकवलं आणि भविष्याकडे नजर रोखायला शिकवली, त्या जिगरबाज मर्दवट मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्रामध्ये आपण बसलेले आहोत, त्याच महाराष्ट्रामध्ये बसलेले आहेत. त्या महाराष्ट्राची माती सुद्धा इतकी पवित्र आहे. अरे स्वतःला भाग्यवान समजा की ज्या राजांचा इथं जन्म झाला त्याच स्वराज्यामध्ये तुम्ही राहता. अरे मुली एकाने उठावं आणि इथल्या मातीचा डेगूळ घ्यावं आणि स्वतःच्या कपाळाला लावून फिरवावं. इतका महाराष्ट्र भाग्यवान, इतकी माती पवित्र आहे जिथे स्वातंत्र्याचा महामेरू तयार झाला. एके ठिकाणी कवी महाराजांशी संवाद करतात. छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा होता या जगाच्या पाठीवर इतिहासाने गिरवले. राजे तुमच्या असण्याने बरंच काय हरवले, ती डोळ्याचं ठरवलंय. राजे तुमच्या असण्याने बरंच काय हरवलंय. राजे तुमच्या देशामध्ये ना आजकाल अन्नधान्यापेक्षा गुटखा पिकायला लागलाय. राजे तुमच्याच देशामध्ये दुधापेक्षा पाणी महाग झाले, तरी या गाफील समाजाने शांत बसायचं ठरवले. राजे तुमच्या नसल्याने ना बरंच काय हरवलंय. राजे इथले पुढारी आता विसरले आहेत कष्टाची भाकरी, म्हणून निधड्या छातीने वाघ देखील करू लागलाय मेंढरांची चाकरी. यासाठीच जगायचं आणि यासाठीच मारायचं, हेच यंत्र यांनी गिरवलंय. राजे तुमच्या नसल्याने ना बरंच काय हरवलंय. प्रतिष्ठानचे सर्व शिवभक्त, गावातील 12 चमू सर्वांना प्रथमतः मी अभिवादन करते. सकाळपासून आपण सर्वजण शिवजयंती खूप धामधुमीत साजरी करताना पाहायला मिळते. कार्यक्रमाची रूपरेषा ज्यावेळेस मी पाहिली त्यावेळेस आनंद वाटला. छोटे खाली का होईना पण तुम्ही 10 वर्ष जवळ आज शिवजयंती साजरी करताय. सकाळपासून शिववंदना असेल, त्यानंतर पाळणा, भजन, आता झालेली भव्य मिरवणूक आणि आता हा व्याख्यानाचा कार्यक्रम. पण मला खरंच सर्वांना एक प्रश्न विचारावाचा वाटतो, तुम्ही आम्ही शिवजयंती इतक्या आनंदाने उत्साहाने का साजरी करता? काळाच्या पटापट राजे बादशाह महाराजे होऊन गेले, पण तुम्ही आम्ही काही सगळ्याच राजांची जयंती साजरी करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असं काय होतं जे इतर राजांमध्ये नव्हतं? छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला असं काय दिलं की जे इतर राजे देऊ शकले नाही? की 350 वर्ष लुटून गेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर आमचं शरीर पेटून उठतं. 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर आमचे स्पंदन जागे होतात. 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर आमच्या धर्माचं रक्त सळसळ करायला लागतं. असं छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला काय दिलं जे इतर राजे देऊ शकले नाही? 350 वर्षापूर्वी बहामनी सुलतानाच्या टाचाखाली ज्या वेळेस महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडला जात होता, कुठेच आशेचा किरण दिसत नव्हता, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं पाय पुसण्याच्या पोतरासारखी लंतर निघाली होती, चिंधाड्या उडाल्या होत्या.
त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या पोतेराचं भरजारी वस्त्र तयार केलं आणि हे भरजारी वस्त्र महाराष्ट्राच्या अंगाखांद्यावर लपेटून देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि आज हेच भरजारी वस्त्र अंगाखांद्यावर लपेटून हा महाराष्ट्र ताठ मारून उभा असल्याचं पाहायला मिळतो. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला दिली म्हणून आज तुम्ही आम्ही शिवजयंती इतक्या आनंदानं, उत्साहानं आणि अभिमानाने साजरी करतो. ती याच कारणामुळे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या भूमीमध्ये जन्माला आलेले एक नीतिवंत, आदर्शवंत महापुरुष. आदिलशाही, मुघलशाही आता महापालिका आपले गावचे आचार्य बोलू शकतात. जो राजा स्वतःसाठी एक क्षण देखील जगला नाही, ज्यानं पूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी घालवलं. अरे माझा राजा जगलाच किती, अवघी 50 वर्ष. पण त्याच 50 वर्षात आजचे आचार्य आपल्याला लाभलेले आहेत ते हे छत्रपतीचे मालक, काही हॉटेलचे मालक आहे. त्याच्यानंतर हे आपले गावचे पाटील आणि आपले डेकोरेशन केले ते सगळं विक्रम चव्हाण. त्याच्यानंतर अजून नको. आणि ओमकार जगताप आपले मंडळाचे अध्यक्ष आहेत. यावर्षी त्यांनी सगळा कारभार बघितलेला आहे आपल्या मंडळाचा. त्याच्यानंतर हे मनसेचे कार्यकर्ते, सगळं नियोजन याचं आहे.